रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. त्याच्याबद्दल त्या प्लॉट मधनं पूर्ण ते बांधकाम झालं पाहिजे. माझा तोच प्रश्न आहे की जे 9 लोक 10 लोक 56 घरं आपण ते पीएमआय मध्ये करणार आहोत का आपण खर्च करणार आहोत? कारण ती माहिती देतो ना. ती माहिती मिळेल ती माहिती मिळली पाहिजे. आणि पीएमआय स्कीम परत सांगतो ती बंद झालेली आहे. पीएमआय 1 पण बंद झालेली आहे, 2 आता आलेली आहे. आपली एक पण पूर्ण पनवेलमध्ये एक पण आपला सँक्शन नाहीये, तरी आपण कामं करतोय. 2000 म्हणजे आजच्या तारखेला पीएमआय मध्ये ISSR 116 घरांची फक्त आपल्याला परमिशन आहे. मला वाटत नाही कोणाला माहित असेल, एक पण परमिशन नसताना आपण पीएमआय मध्ये काम कसं करतायत? कॉन्ट्रॅक्टरनी काम समजा याला आपण दिलं काम, आता तुम्ही लिहिताना पीएमआय लिहिलं, मग याचा खर्च कोण घेणार आहे? एका जागेवरती तुम्ही सांगतात का मी त्याच्याकडनं कन्स्ट्रक्शन कॉस्ट घेऊ, पण ते तुम्हाला परमिशनच नाहीये ना. मग नंतर ते कॉन्ट्रॅक्टर कोणी महानगरपालिकेकडे पैसे भरायचे. साहेब याच्यामध्ये जो बेनिफिशरी आहे, तुम्ही आज 20 कोटी रुपये ते कन्स्ट्रक्शन कॉस्ट घेतोय. आपण 82 घराचा कन्स्ट्रक्शन कॉस्ट केलं, 8,500 रुपये स्क्वेअर फीट पडतोय आपल्याला. सगळे बरेच बिल्डर असतील, 8,500 ला आपण प्लॉट धरून विकतो तरी तेवढं रेट येत नाहीये. कन्स्ट्रक्शन कॉस्ट 8,500 रुपये कसं काढतायत? फक्त वाढवायचं म्हणून वाढवायचं. साहेब याचं उत्तर दिलं पाहिजे याला थोडा. कारण ही पॉलिसी कधी तुम्ही 9 लोकांना दिलं तर तुम्हाला 9 झोपडपट्टीना त्या बिहाफवरती द्यायला लागणार आहे. म्हणून याला थोडा डिस्कस करा, प्रॉपरली त्याचा चॅनलाइज करा, त्याच्यानंतरच याला पुढे केलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्याच्यात एक महत्वाचा एक विषय की तो प्लॉट शमशानसाठी आरक्षित आहे. बोलताना आपल्याला कुठला? तोच जिथे आपण हे करतोय कुष्ठरोग. येस, तो शमशानासाठी आहे. टाउन प्लॅनिंगने एक अभिप्राय दिला का ठीक आहे तिकडे रेसिडेन्सी तुम्ही हे केलं पाहिजे, चांगलं आहे. पण टेक्निकली तो झाला आहे का? म्हणजे सरांना हे असेल तर ते केलं पाहिजे, कारण तिकडे आरक्षण याचं आहे. तर हे 9 लोकांसाठी साहेब एवढं मोठं हे करू नका. त्यांना आपण कुठे याच्या अगोदर पण आपण कोणी टेक्निकलच्या समोरच्या लोकांना शिफ्ट केलं. तो 4 लोक त्याच्यात आहे जे ऍक्च्युअल बेनिफिशरी आहे, त्यांच्याकडनं पण ते कन्स्ट्रक्शन कॉस्ट घ्यायचंय. 4 लोकांना शिफ्ट करा. पूर्णचा पूर्ण प्लॉट तुम्ही कुष्ठबाधित लोकांना देऊन टाका. फ्युचरला तुमचे जे वाढतील, आज 22ला दिला, उद्या 30 होतील, 40 होतील. प्रत्येक टायमाला आपल्याला हा मुद्दा घ्यायला नाही लागणार ना. एकदाच तुम्ही बांधून ठेवा, जे आपले वाढले त्याचा सर्वे करा, त्यांना तिकडे शिफ्ट करा. का आपण मिक्सअप करतोय? म्हणजे आणि तिकडे कोण जाऊन खरेदी करणार पण नाहीये. तो एक चांगला उपक्रम पनवेल महानगरपालिकेने स्वतःचे पैशांनी बांधून, असं कधी होत असेल तर आपण एवढं खर्च करतोय, 5-10 कोटी करून द्या ते कुष्ठरोगांना बांधून. ठीक आहे. तुमच्या सूचना, तुमचे प्रश्न यांना उत्तर दिलं जाईल. ऍडव्होकेट